नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, T20 वर्ल्ड कप विश्वविजेता संघ हा मुंबईमध्ये आला. मुंबईमध्ये आपण पाहिलं की किती मोठ्या संख्येने लोकांनी त्यांचं स्वागत केलं आणि ते स्वागत करत असताना काही लोकांनी त्याचा राजकारण करण्याचा प्रयत्न केला, हे सुद्धा आपण पाहिलं. विशेषतः या खेळाडूंच्या मिरवणुकीसाठी जी बस वापरण्यात आली ती गुजरातवरनं आणली होती वगैरे अशा पद्धतीचे आरोप महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांनी केले. आदित्य ठाकरे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, नाना पटोले असतील किंवा त्यांचे प्रवक्ते काँग्रेसचे सचिन सावंत यांनीसुद्धा ते आरोप केले. तर यावरनं काल राजकारण झालं, त्यावर आम्ही एक व्हिडिओसुद्धा बनवला होता. यात सचिन सावंत यांनी आता बंधुभावाचा डोस पाजण्याचा प्रयत्न आपल्या एका पोस्टमधनं केला आणि त्याचं कारण म्हणजे मुंबईमधले जे 4 खेळाडू या संघामध्ये आहेत त्यातलं म्हणजे एक कर्णधार रोहित शर्मा आहे, यशस्वी जयस्वाल आहे, सूर्यकुमार यादव आहे, शिवम दुबे आहे. ते 4 खेळाडू भारतीय संघात होते. त्यांचा सत्कार स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. विधिमंडळातसुद्धा त्यांचा सत्कार होणार होता आणि या 4 खेळाडूंबद्दल त्यांनी ही पोस्ट केली की हे 4ही खेळाडू परप्रांतीय आहेत. कारण का तर त्यांची एकतर ते परप्रांतीय म्हणजे या म्हणण्यामागचं कारण काय, तर त्यांचे आई वडील हे उत्तर भारतामधले, उत्तर प्रदेशातले आहेत. काहींचा जन्म उत्तर प्रदेशात झालेला आहे, म्हणून ते परप्रांतीय आहेत. तर हे परप्रांतीय आहेत आणि त्यांनी इतर सगळ्या खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून हा वर्ल्ड कप जिंकून आणलेला आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना परप्रांतीय म्हणून झिडकारणं किंवा त्यांना कमी लेखणं हे सोडलं पाहिजे. आणि असं करताना भारतीय जनता पार्टीने या परप्रांतीयांबद्दल जे द्वेष व्यक्त करतात, द्वेष बाळगतात, अशा पक्षांना सोबत केलेली आहे, स्वतःच्या सोबत ठेवलेलं आहे, त्यांना साथ दिलेली आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य सचिन सावंत यांनी केलं. मुळातच याच्यामध्ये राजकारण घुसडण्याचा काही प्रश्न नव्हता आणि हे जे 4ही खेळाडू आहेत हे परप्रांतीय आहेत असं कोणी म्हटलेलं नाही. आणि 4ही खेळाडू हे मुंबईतच खेळलेले आहेत, वर्षानुवर्ष खेळत आहेत, विविध वयोगटामध्ये खेळत आहेत की ते खेळतच ते आज भारतीय संघामध्ये पोचलेले आहेत. तर त्यांना परप्रांतीय कोणी म्हटलेलंच नाही आहे. त्यांच्या नावावरनं ते भलेही मराठी वाटत नसतील, पण ते मुंबईतच वाढलेले आहेत, मुंबईतच खेळलेले आहेत, मुंबईतल्याच संघांमधनं खेळले, संघांना जिंकून दिलेलं आहे, अनेक विक्रम त्यांनी केलेले आहेत. त्यातला रोहित शर्मा जो आहे त्याचे प्रशिक्षक मराठी होते, दिनेश लाड. या सगळ्याची जाणीव पहिलं ठेवणं आवश्यक आहे की मुळातच हा परप्रांतीय आणि मराठी भाषिक असा कोणता वादच कोणी निर्माण केलेला नाही, पण तो सचिन सावंत निर्माण करतात. कारण आता ह्या लोकांना कळलेलं आहे की असे वाद निर्माण केले की आपल्याला 4 मतं मिळतील, बाकी काय करायचे. एक तर त्या महाविकास आघाडीमधले सगळे नेते रोज उठून मराठी आणि गुजराती असा वाद निर्माण करत असतातच. एखादा उद्योग गुजरातमध्ये गेला जो महाराष्ट्रात आलेला नसतोच कधी, पण प्रयत्न चालू असतात, पण तो आला नाही आणि तो गुजरातला गेला की यांना उत्साह संचारतो आणि मग ते सगळे रोजच्या रोज गुजरातला गेला, प्रकल्प गुजरातला गेला, गुजरातची प्रगती झाली याबद्दल बोलू लागतात. तसाच प्रयत्न त्यांनी या गुजरातच्या बसच्या निमित्ताने केला. बस गुजरातवरनं आणली, महाराष्ट्राचा अपमान झाला. कसा अपमान झाला हे त्यांनाच माहिती, त्यांनीच शोधून काढावं तो अपमान कसा झाला ते. तर त्या निमित्ताने सचिन सावंत यांनी हा बंधुभाव दाखवण्याचा प्रयत्न केला की आपण कसं या सगळ्यांच्या सोबतच राहायला पाहिजे, या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावूनच काम केलं तर आपण प्रगतीपथावर जाऊ. हे आहे योग्यच. आज मुंबईच्या संघामध्ये, भारतीय संघामध्ये विविध राज्यांचे खेळाडू आहेत. फक्त महाराष्ट्रातलेच नसतात किंवा एखाद्याच राज्यातले नसतात, कर्नाटकातले असतात, पंजाबमधले असतात, दिल्लीचे असतात, राजस्थानचे असतात, सौराष्ट्राचे असतात. हे सगळे खेळाडू मिळूनच भारतीय संघ बनतो आणि तो प्रगतीपथावर जातो. त्यामुळे खांद्याला खांदा लावून एकत्र सगळे खेळतात, म्हणूनच ते भारतीय संघ म्हणून जिंकू शकतात. त्यांच्यात जर गुजराती मराठी असा वाद असेल तर तो संघ टिकू शकणार नाही. संघ भावना जी असते ती त्यासाठीच असते.
मग ही संघभावना ट्विटरवरून लोकांना सांगण्यापेक्षा, लोकांना ही उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा आपल्या महाविकास आघाडीतल्या नेत्यांना पहिल्यांदा उपदेशाचे डोस पाजा. त्यांना सांगा की भारताची प्रगती जी आहे ती फक्त महाराष्ट्र एकटा करू शकत नाही. महाराष्ट्र निश्चितपणे आघाडीवर आहे भारताच्या प्रगतीमध्ये, पण महाराष्ट्रासोबत कर्नाटक सुद्धा आहे, केरळ सुद्धा आहे, इतर सुद्धा राज्य आहेत, गुजरात सुद्धा आहे. स्पर्धा नक्कीच असायला पाहिजे, पण द्वेष असता कामा नये. हे पहिल्यांदा आपल्या नेत्यांना सांगा. आदित्य ठाकरेंना सांगा, जितेंद्र आव्हाडांना सांगा, स्वतः सुद्धा तुम्ही समजून घ्या. सचिन सावंत, आणि सचिन सावंतांची पोस्ट होती, ही जी बस आहे ती गुजरातवरनं का आणली, हा तर महाराष्ट्राचा अपमान झाला. गुजरातमधनं बस आणली तर काय झालं, उद्या त्यांच्या अंगावरचे जे कपडे आहेत खेळाडूंच्या ते सुद्धा कुठून दुसरीकडून बनून आले असतील, कुठल्याही राज्यातून. सगळं काय मुंबईतच निर्माण व्हायला पाहिजे जगातलं असं काय नाहीये, किंवा महाराष्ट्रातच निर्माण व्हायला पाहिजे. विविध राज्यांमधनं काय काय येत असतं, काय काय बनत असतं. क्रिकेटच्या बॅट हा काश्मीरमधनं बनतात, आणखी काहीतरी गोष्टी दुसरीकडून बनतात. तेव्हा अभिमान महाराष्ट्राचा जरूर बाळगा, पण तो बाळगताना दुसऱ्यांचा द्वेष करू नका. मोहब्बतची दुकानं जी उघडायची असतात ना, ती अशी उघडून चालत नाहीत. त्यासाठी त्याच्यामध्ये मोहब्बत असली पाहिजे, पहिल्यांदा प्रेम असलं पाहिजे विकण्यासाठी. बाहेर नाव मोहब्बत की दुकान लिहायचं आणि आतून द्वेषच विकायचा असेल तर त्याला मोहब्बतची दुकान नाही म्हणत. याचं भान बाळगा पहिल्यांदा. तेव्हा ही पोस्ट लिहिताना बंधुभावाची जी काय सूचना केलेली ती चांगलीच आहे, पण त्यातून मनसेला कुठेतरी टार्गेट करणं किंवा भाजपला टार्गेट करणं हे सोडून आपल्या पक्षातल्या लोकांना पहिल्यांदा उपदेश करा की गुजरातचा द्वेष सोडा. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ हे सगळी राज्य खांद्याला खांदा लावून काम करतील तर देश हा प्रगतीपथावर जाईल. जसं महाराष्ट्रामधले वेगवेगळ्या उत्तर प्रदेशातले लोक असतील, गुजरातचे लोक असतील, हे सगळे एकत्र काम करतील तेव्हा महाराष्ट्र प्रगतीपथावर जाईल, तसं देश सुद्धा प्रगतीपथावर जाणार आहे. हे जरा लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये आज फक्त मराठी माणूसच काम करतोय आणि बाकीचे काम करत नाहीयेत अशातला भाग नाहीये. गुजराती माणसांचं सुद्धा योगदान असेल, मराठी माणसाचं योगदान आहे, कोणी नाकारत नाहीये ते योगदान. उत्तर भारतीयांचं योगदान आहे, कर्नाटकातले लोक सुद्धा इथे येऊन राहिलेले आहेत, स्थायिक झालेले आहेत, इथेच अनेकांचा जन्म झालेला आहे, त्यांचंही योगदान आहे. हा, कोणी मराठी माणसाचा अपमान करत असेल तर मात्र त्याविषयी बोललं पाहिजे. पण आज महाविकास आघाडीतले नेते जरा काही खुट्ट झालं की गुजरातचा कसा संबंध आहे, गुजरात कसा आपल्यावर अन्याय करते, याच्या बोंबा ठोकत बसायचं, स्वतः मात्र काही करायचं नाही. ही भूमिका सोडली पाहिजे. तर ही याच्यातून दुटप्पीपणा दिसून येते. एका बाजूला बंधुभाव सांगायचा, दुसरीकडे गुजरातची बस कशी आणली असंही म्हणायचं. मग त्या गुजरातच्या बसमधने आलेले खेळाडू जे आहेत त्यांचा सत्कार विधिमंडळात चालणार आहे ना, त्याचा निषेध करायला पाहिजे. मग की त्या बसमधनं त्या ठिकाणी मिरवणुकीत सहभागी झालेल्या खेळाडूंचा आम्ही सत्कार करणार नाही म्हणून. त्या उगाचच कुठल्याही गोष्टीचं बाऊ करण्यापेक्षा आणि त्याच्यातून राजकारण खेळत बसण्यापेक्षा आणि त्यातून लोकांच्या मनामध्ये विष कालवण्यापेक्षा जे काय चांगलं होतंय त्याला चांगलं म्हणा, त्यातून महाराष्ट्राची प्रगती होते ना याकडे लक्ष द्या, आणि त्याबरोबर देशाची प्रगती होण्यासाठी आपलं योगदान किती आहे इतर राज्यांच्या बरोबर यासाठी प्रयत्न करा. हाच संदेश जो आहे तो यातून मिळतो आपल्याला या सगळ्या घटनांमधनं. आता याचं भान महाविकास आघाडीतल्या नेत्यांना यायला पाहिजे. अपेक्षा करूया आपण येईल ते आगामी काळामध्ये. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.